बाबा कोण पोरगी चांगली नाही वाटली का तुम्हाला? चांगली वाटली रे बा. काऊन चांगली आहे पोरगी? आपल्याला तर पसंत आहे. आणि त्या तर पहिलेच सांगितलं ना मला पसंत आहे म्हणून पोरगी. झालं तर मग आता त्याला होकार देऊन टाकू आपण. पण तुझ्या माईले विचार बा. आई तू कोण चुपचाप चुपचाप आहे? हा सांग ना कशी वाटली तुला पोरगी? अरे पोरीचं काय करता? पोरी तर ढेर भेटन. माल कुठं भेटन? आपल्याला काय पाहिजे सांगितलं ना म्या. हा अरे आपल्याला पाहिजे गाडी, आपल्याला पाहिजे पैसा, सोनं. 10 तोळे सोनं पाहिजे. डिमांड ठेवली म्या. माहित पडते काय करते काय नाही, अन देतेस ते. माहित नाही तुला किती आहे त्याच्या घरी? गावातल्या लोकांना सांगितलं म्हटलं लय प्रॉपर्टीवाले लोक आहे ते, सगळ्यात श्रीमंत आहे म्हणते गावात. एक थे आणि एक ते त्या दिवशी बहिणी भेटली होती का आपल्याला, ते बहिणी पोरगी आहे म्हणते, तिची पोरगी चांगली आहे म्हणते. ती पोरगी पाहून घेऊ आपण आता. आई मी तिथंही सांगितलं इथंही सांगतो, मला मी कुठची करत मी पोरगीच करत. मला म्हटलं हुंडा पाहिजे नाही, मी आताच तुला सांगतो. अरे तुझी माय आहे लालची. लालची बाई आहे एक नंबरची. हिच्या बापाच्या घरून कवडीने आणली म्हटलं हिनं फुटकी. आणि इथून लोकांच्या घरून इले सोनं पाहिजे, गाडी पाहिजे, पैसा पाहिजे. इनच नेऊन ठेवलाय तिथं हिच्या बापाच्या घरचा आणून. तुम्ही तर बिना लालचाचेच आहे. माय बाप काढून राहिले तर. आणि काय नाही केलं माय बापानं, लग्न केलं, पोरगी दिली. मग थेने देऊन राहिले काय पोरगी त्याची? हा ती पोरगी देऊन राहिले, लग्न करून राहिले, अजून काय केलं पाहिजे त्यानं? नाही, सारच केलं पाहिजे, सगळंच दिलं पाहिजे. इकूनच टाक ना पोराले. बोली लाव त्याची आणि इकून टाक. एखाद्या करोड रुपयात कोणी घेत असन तर आणि घेऊन घे पैसे त्याचे. पोराले पाठवून दे त्याच्या घरी. माझ्या पोलीस आहे म्हणाले, पण माझ्या घरचा वाद मी निपटू नाही शकत. माझ्या घरचा वाद मला निपटवता येत नाही. करू तर काय करू आता, काही समजून नाही राहिलं मला. मला तर असं वाटतं का लग्नच करावं नाही आता. लग्न करावं नाही, मस्त आपली ड्युटी करावं आणि बस. अरे तुला माहित आहे का त्या दिवशी ते बहिणी भेटली होती आपल्याला, असं डोक्यावर पदर घेऊन होती ते. अरे त्या बाईची पोरगी मस्त आहे म्हणते. तर मैमन काय करून राहिलं, येईल होकार द्यायच्या पहिले एक वेळा त्याची पोरगी पाहून घ्या. ते काय म्हणते काय नाही. आणि मग त्यानं जर नाही म्हटलं तर येईल होकार देऊन देऊ, हे तर देतेच आपल्याला, हे सगळं द्यायला तयार आहे. मग त्यानं जर दिलं तर त्याची पोरगी करून घेऊ. आई मला हेच पोरगी आवडली आहे, करण तर हेच पोरगी करण, नाही तर मी आता लग्न करत नाही. नाही तर मग मी बाहेरची कुठची घेऊन माय म्हणानं. पागल आहे का रे तू काही? एवढं चांगलं हातचं सोडतं काय? आता घेशील नाही मग पस्तावशील तिकडे. आई मी पस्तावतच नाही. मला काय म्हणून लोक, मी म्हटलं लोकांचे भांडणं सोडवायला जातो म्हटलं. हे असे हुंडा मागते लोक तर त्याला ज्ञान वाटतो हुंडा नका घेऊ, चांगलं नसते. आणि मी स्वतः हुंडा घेऊ काय? अरे सांगायचं वेगळं असते ना, घ्यायचं वेगळंच असते. तुला काय समजते? तुला अजून दुनियादारी नाही समजत. फक्त तुला काय म्हणते तुझ्या ड्युटी पुरतच समजते. पोलीस आहे तू तर तिकडचं समजते तुला, इकडचं जगातलं काही समजत नाही तुले. कोणाच्या घरचे पाहुणे वगैरे हे पोलीसवालाही दिसते मला. पाहुणे होय का कोणाच्या घरी पोलीस आला? कोणाच्या घरी आले कडे गावात पोलीस? कोण पाहिजे तुम्हाला? कोणाचं घर पाहिजे? घरगीर पाहिजे काही तर कोणाचं? नाही नाही, कोणाचं घर नाही पाहिजे आम्हाला. अरे बाई ते काय नाव आहे? काहीतरी नाव सांगितलं त्या बाईनं मला मग. आणि अशी ते डोक्यावर पदर घेऊन राहते तुमच्या गावात बाई. अशा लय बाई आहे का? एकच आहे कोणी? तशी एक बाई पाहिजे होती, गुलाबी साडी होती बा त्या बाईले. गंगाबाई. गंगाबाई सांगितलं त्या बाईनं नाव. तुम्हाला बरी आठवण आहे बायकाईच्या नावाची? टाइम पडल्यास माय नाव बोलता तुम्ही तर. आणि त्या बाईच्या नावाची जमतेम काय म्हणते तर 2 मिनिटासाठी बोलली ती माझ्यासोबत भेटली तर तेवढं याद राहिलं तुम्हाला? गंगाबाई 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 नाव आहे त्या बाईचं. ते कुठं राहते बाई? आई मला कोणाच्या घरी जायचं नाही आता. आता आपसारखी आपल्या घरी चालतो. चुप बसणार रे तू, थांब ना जरासा, शांत राही ना. गंगाबाई गंगाबाई इकडेच आहे ते. हे का बाई समोरचं घर नाही दिसून आलं काय? थांबा मी दाखवतो तुम्हाला. ते समोरचं घर गंगाबाईचं, ते पिवळ्या कलरचं. जा तिथं जाऊन पहा. असं असं तेच आहे काय? बाई पोरगी वाटते ना त्याईले? हो पोरगी आहे त्याईले. पोरगी शिकून राहिली वाटतं बा त्याची. जास्त काही पाहिण्यात नाही आहे तशी, पण हाय पोरगी आहे एक. कशी आहे मग त्याची पोरगी? कशी आहे? काही आहे का तुमच्या ध्यानागिनात? पोरगी चांगली आहे बा. काय नाही म्हणा आपण कोणाच्या पोरीला खराब. मस्त पोरगी आहे. आमच्या गावात 2-3 जणाले पोरी आहे तर सगळ्याच्या पोरी चांगल्या आहे. एक आमच्या गावात शांताबाईले पोरगी आहे, एक ह्या गंगाबाईले पोरगी आहे, आणि अजून लय जणाले आहे पोरी. शांताबाईच्या घरून आलो आम्ही पोरगी पाहून. आता एकच तर पोरगी आहे ना त्याला. काय बोलता तुम्ही? शांताबाईच्या घरची पोरगी पाहून आले? अरे बापरे, मग तर त्या पोरीवानी पोरगीच नाही बाबा कुठं. पोरगी काय पोरगी आहे एक नंबर. ह्या गंगाबाईच्या काय कोणा काय सगळ्या पोरीच्या समोर पोरगी आहे म्हटलं ते. आणि काय म्हणते तर घरचेही चांगले आहे आणि आई वडील मस्त आहे त्या पोरीचे. सगळं चांगलं आहे त्या पोरीच्या घरी. काही नका बोलू बाबा, असं खोटं नाटक बोलाव नाही. आम्हाला पहिलेच सांगितलं त्या गंगाबाईनं तिची पोरगी चांगली नाही म्हणून, कोणा पोरासोबत लफडा आहे म्हणे बाबा तिचं. मग आणि जाता जाताच भेटली होती ते गंगाबाई. नाही तर आम्ही काय वयकतो तिला, आमच्या काही वयकीची थोडीच आहे ते. मग ते म्हणे माझ्या घरची पोरगी पाहून घे जा म्हणे, माझी पोरगी चांगली आहे म्हणे. असंही म्हटलं गंगाबाईनं. असं म्हणत असते काय कोणाच्या पोरी वारीले? नाही हो बाई, पोरगी चांगली आहे ना. शांताबाईची पोरगी मस्त आहे. शांताबाई तर चांगली आहे. पुऱ्या गावात काय कुठंच शांताबाईला कोणी खराब नाही म्हणत. पुऱ्या विदर्भात शांताबाईला ओळखते म्हटलं तर पुऱ्या विदर्भातले लोक शांताबाईला खराब नाही म्हणत. आणि ह्या एका गंगाबाईच्या मनावर काय जाता तुम्ही? असं काय? मग आम्हाला खोटं सांगितलं का बाबा त्या बाईनं? ते तर माहित नाही मला तिनं खोटं सांगितलं काय सांगितलं. तिची पोरगी चांगली आहे. तुम्हाला पाहायची असेल तर पाहून घ्या.
काही हरकत नाही. तिनं म्हटलं ना मी पोरगी पहा म्हणून, पाहून घ्या तिची पोरगी. तुम्हाला शांताबाईची नसन आवडली तर आपल्या आपल्या नजरेचा फरक राहते बाई. तुम्ही जसा चष्मा लावान कनी तसं तुम्हाला जग दिसन. आता तुम्ही चष्मा लावला असन गोऱ्याचा तर तुम्हाला गोराच माणूस दिसन, काळ्याचा लावला तर काळाच माणूस दिसन. मग मग आता तुम्हाला ती पोरगी नसन आवडली तर हे पोरगी आवडन, ते नाही तर हे पहा तुम्हाला जे पटन ते. हे पहा तिथं गंगाबाई उभीच आहे, हे दिसून राहिली. येते वाटते ती इकडे आता. आला काय पाहुणे बाई? चला ना मग माझ्या घरी. मी तर म्हटलं होतं तुम्हाला माझ्या घरी या जा म्हणून. निर्मला तुला कसे भेटले हो पाहुणे रस्त्यातच? अहो गंगाबाई मी इकडे चालली होती तर हे दिसले मला. मग मी विचारलं बाबा येईल हे घर पाहून राहिले होते तुया. तर मग यायला विचारलं तर म्हणे गंगाबाईचं घर पाहिजे म्हणे. मग मी म्हटलं तेच आहे म्हटलं, घर तुझं घर दाखवलं बापा. आणि आता निघूनच राहिली होती तर तू चाली. काही विचारपूस केली का तुला यायनं? नाही बापा मला काही विचारपूस नाही केली. काऊन? काय विचारपूस करणार होते? नाही काही नाही हो, असंच विचारून राहिली सहज. चला बाई मग भाऊ चला ना. चला मग. हो चला चला. गंगा शोभलं नाही हो तुला असं, बरोबर नाही केलं त्या. हा शांताबाईच्या घरचे पाहुणे बिचकावून तुझ्या घरी नेऊन राहिली. हा शोभलं काय हो तुले हे? कोणी लेकी बाडीचं चांगलं होऊ द्यायला पाहिजे तर. हा जिच्या नशिबात असून तिला भेटलं असतं माहिती पोरगा पोलीसवाला. पण असं नाही करायला पाहिजे होतं. काय भेटते असं चुकीचं सांगून तुम्हाला? हा काय मी बापा काय भेटते बाईले ना काय नाही. पण मला आता शांताबाईला सांगतोच मी ही गोष्ट. अशानं तर मग शांताबाईच्या पोरीले पाहुणे पाहायला येत जाईन कुठची. आणि हे तर मग अशीच काही काही सांगत जाईन बापा. पायतीवरच राहत जाईन. हिच्याच घरी घेऊन जात जाईन पाहुणे सारे. शांताबाई ओ शांताबाई. शांताबाई वा निर्मला कोण घरीच आहे काय आज? आणि काय म्हणत होती शांताबाई? त्या घरी पाहुणे आले होते का आता पोरी गेलेली पाहायसाठी? हो आले होते. काऊन सगळ्या गावात पोचली काय खबर माझ्या पोरीला पाहुणे पाहायला आलते म्हणून? नाही खबर नाही पोचली, पण तुझ्या घरचे पाहुणेच पोचले. पाहुणे तुझ्या घरचे मला दिसले तिकडे. पोलीसवाला होता काय पोरगा? पोलिसाचे कपडे घातले होते त्यानं. हो पोलिसात आहे म्हणते बापा पोरगा. अन बाप मास्तर आहे म्हणते. माय आहे तेवढाच परिवार आहे त्याचा. अन म्हणते आता त्याला पोरगी पाहिजे. पोरगी गिरगी पसंत आली म्हणते बापा त्याले. मायले नाही आली पण बापाले अन पोराले आली आहे. पक्क झालं का हो मग शांताबाई? नाही व एवढ्या लवकर पक्क होते काय? आता पाहून गेले जमतेम. आता काय म्हणते ना काय नाही बाई. इथं तर त्यानं म्हटलं तसं पोरानं म्हटलं मला पोरगी पसंत आहे म्हणे. पोराच्या बापा नाही म्हटलं, पण पोराच्या मायनं काऊन काय म्हणे पोराची माय पसंत नाही म्हणे पोरगी. नाही पोरीचं नाही म्हटलं तिनं काही. हुंडा पाहिजे म्हणे बापा पोराच्या मायले. 10 तोडे सोनं, लग्न करा म्हणे चांगलं, फॉर्च्युनर गाडी म्हणे बापा, गाडी गिडी पाहिजे म्हणे. हा एवढं मोठं मागितलं का व? देऊ नको बाबा मग पोरगी त्याच्या घरी. हा हा हे लोक कनी आता जराशापासून सुरुवात करते अन कनी बस मग वाढवतच नाही ते गोष्ट. मग पोरीले कनी एवढा त्रास देते, मारझोडे करते हो. माय पोरग तर म्हणे सगळंच देतो म्हणे. आई मी म्हणे काय होते म्हणे, आई नाही का म्हणे आपल्या घरी म्हणे द्या जोगतं म्हणे. एकटीच बहीण आहे म्हणे मले असं म्हणे बाबा तो. मग त्याच्या बाबा नाही म्हणे अशा लालची घरात नाही राहायची म्हणे आपल्याला पोरगी म्हणे. हो बापा एकटीच बहीण आहे म्हणा तुले, कर तिची खुशी पुरी किती करतं काय करतं तर. पण हे अशा लालची लोकांना पूर्ण होते का व? हा ते तर काय म्हणते तर जरासं नाही म्हटलं ना तर बातच म्हटलं पोरीले मारझोड करते, नाही तर मग चालली जाय म्हणते. हा किती त्रास देते हो बाबा पोरीले. नाही म्हणे ना मग त्याच्या बाबा नाहीच म्हणे. नाही म्हटलं त्याच्या बाबानं आणि माझी पोरगी तशीच म्हणे. असं लालची घर नाही पाहिजे म्हणे मला. तर शांताबाई ते पाहुणे भेटले होते मला गावात. हाव का वा? काय म्हणे मग सांगितलं का त्यानं शांताबाईच्या घरी गेलो होतो म्हणून? हो म्हणे बापा शांताराम भाऊच्या घरी गेलो होतो म्हणे असं म्हणे. मी म्हटलं असं शांताबाईच्या पोरीला पाहायला गेलते म्हटलं. मग मी म्हटलं त्याला पोरगी मस्त आहे म्हटलं बाबा, एक नंबर चांगली आहे म्हटलं, अन सुंदरही आहे म्हटलं, सगळ्याच गोष्टीत आहे म्हटलं पोरगी. शांताबाईच्या पोरी आणि पोरगी नाही म्हटलं कुठं. तर पोराची माय चुपच बसली बिचारी शांताबाई. हा पोराला मोठं हे आलं म्हणजे पोरग खुश आहे. पोराचा बापही काही बोलला नाही बिचारा, पण पोराची माय म्हणे नाही म्हणे पोरगी अशी आहे पोरगी तशी आहे असं म्हटलं बाबा तिनं. तिले कसं माहित माही पोरगी कशी आहे म्हणून, अशी आहे का तशी आहे. ते नवाड्या गावची बाई आणि इथं पहिल्यांदाच आली आणि तिले कसं माहित माझ्या पोरीच्या बद्दल अशी बोलली. ते गंगाबाईनं सांगितलं ना आपल्या. हा अशी आहे शांताबाईची पोरगी चांगली नाही आहे आणि काय म्हणते कोणा पोरासोबत लफडा आहे तिचं आणि पोराले भेटते आणि असं आणि तसं काय बापा रंगू गोष्टी सांगितल्या तिनं. तर मग आता ते गंगाबाईचं घर विचारून राहिली होती. तर मग मी सांगितलं तेवढ्यात आली ना गंगानं मला विचारलं काही विचारपूस केली काय म्हणे ना. मी म्हटलं नाही बापा काही नाही आणि विचारलंय तर मी काही सांगितलं नाही म्हटलं. चांगलं आहे असं म्हटलं. तर ते तिच्या घरी गेले बाई आता पोरगी पाहाले. काय बोलतो गंगाची पोरगी पाहायला गेली ते आता. पण ती तर वैकीचे ना बायकीचे. हा आता आमच्या याच्यातले होते बापा ते. इथं पोरगी पाहायला आले आणि तिच्या घरी कशी काय गेली माहिती काय माहित ते मला माहित नाही. माझं नाव घेऊ काही घ्यायचं नको बापा म्हटलं इथं. नाही तर मग माझी निर्मलानं सांगितलं. हा आता त्या बहिणं मला जेवढं सांगितलं का नाही तेवढं मी तुला सांगून राहिली. अशानं काय होईल म्हटलं का पाय शांताबाईच्या घरी कोणतेही पाहुणे येईन म्हटलं तर हे हिच्या घरी नेत जाईन नाही काय. अन काहीचं काही सांगत जाईन पोरीची बदनामी करून ठेवून देईन सगळ्या इकडे. म्हणून आली शांताबाई मी तुला सांगायला खरं सांगतो. नाही निर्मला त्याबरोबर केलं बा मला पटलं हे, पण हिचं गंगाचं नाही पटलं मला. हा गंगाले नाही सोडत आता मी. गंगाले तर कशीच सोडत नाही आता. हो म्हणजे तिले म्हणतो म्हणजे मनाच लागते तिले.
हा ते तर अशानं काय मायापुरीची बदनामी करतो म्हणते काय? मायापुरीचं तर लग्न होईनच व हा हिच्या काही राहणार आहे काय? लय वेळा माफ केलं मी तिले. हा साऱ्या गोष्टीत माफ करू शकतो पण अशा गोष्टीत नाही करू शकत मी तिले माफ. मायापुरीची बदनामी थे माय माग अशी करून राहिली ते पाहुणे बीच करून राहिली माझ्या घरचे. चाल येतो बा शांताबाई मी. गोष्ट गिष्ट काढजो नको कुठं. नाही 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 काढत मी. आता गंगाच्या घरी हा माहीतच पडते काय म्हणते ते तिनं काय म्हटलं काय नाही म्हटलं आणि असं कसं तिच्या पोरीचं लग्न जोडते ती तिथं. हा पाहतोच मी. पहा मग तुम्ही आता उद्याचा भाग कशी आता गंगाची काढतो चांगली खरडपट्टी. हा माहीतच पडते तुम्हाला आता. तर चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत शांताबाईला रजा द्या आता. शांताबाईला जा लागण ना तिच्या घरी. तिचे झेपोटच लांब होतो ना चांगली आता. हा चला मग भेटू आपण उद्या. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करत जा.